मुंबईसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे। या दरम्यान वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर असू शकतो। थेट जाऊया दादरच्या समुद्र किनाऱ्यावर। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते, कारण की बऱ्याच भागामध्ये आहे ते पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतरून आता हवामान विभागाच्या वतीने येत्या 2 दिवसांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचं देखील सांगितलं जातं। यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये रेड अलर्ट देखील आहे तो जारी करण्यात आला आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील आहे तो अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं देखील हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये आहे ते पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी देखील आहे ते शेतीचं नुकसान देखील झालेलं आहे। तर दुसरीकडे यावेळेस समुद्रातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देखील पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो पडेल असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये हवामान विभागाच्या वतीने आहे ते मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे इशारा देखील देण्यात आलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।